तुमचं? मी डॉक्टर स्नेहल पलांडे आशिष हॉस्पिटलमध्ये येते गेल्या 10 वर्षापासून एक स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि माझी इकडे अवेलेबिलिटी 24 तास असते. मॅडम, आशिष हॉस्पिटलमध्ये एवढ्या वर्षापासून तुम्ही या ठिकाणी कार्यरत आहात. हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या प्रकारचे या ठिकाणी विलास तुमच्या माध्यमातून केला जातो? आशिष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे एक सुसज्ज आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असं हॉस्पिटल आहे. हे आणि एक असं हॉस्पिटल आहे की इकडे सर्व फॅसिलिटी अंडर वन रूफ अवेलेबल आहे. एक्झाम्पल आपलं सोनोग्राफी, ब्लड टेस्ट, पॅथॉलॉजिकल लॅब, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, इव्हन कॉस्मेटिक गायनेकोलॉजीसाठी लेझर मशीनसुद्धा उपलब्ध आहे. जनतेने या हॉस्पिटलमध्ये येऊन कोणकोणते लाभ घेतले पाहिजे? महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून तुम्ही जनतेला सुविधा देता, काय सांगा? आज स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ असल्याने जन्म झाल्यापासून मेनोपॉजपर्यंत स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ असल्याने माझ्याकडे जन्माचा खोली आणि ते मेनोपॉजपर्यंतच्या स्त्रिया एजप्रमाणे वेगवेगळ्या काही समस्या असतात. त्या समस्यांचं मी एक त्यांना ट्रीटमेंट देते की फॉर एक्झाम्पल टॉडलर एज किंवा आपण म्हणू शकतो की ज्या मुली जस्ट मेनार्क एजमध्ये समस्या असतात तर त्यांना मार्गदर्शन करणं, प्रेग्नन्सीमध्ये काय काळजी घेतली पाहिजे, सुरक्षित माता आणि सुरक्षित बेबी हे माझं एक धैर्य आहे. प्लस प्रेग्नन्सीनंतर पेशंटची काळजी, पेरीमेनोपॉझल ज्या काही समस्या असतात त्या, मेनोपॉजमध्ये ज्या काही समस्या असतात त्या, आणि आजकाल ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर यांचं प्रमाण फार वाढत गेलेलं आहे. त्याच्यासाठी आपण लसीकरण हे उपलब्ध इकडे केलेलं आहे. त्याच्यासाठी मी प्रत्येक पेशंटला प्रोत्साहन देतो किंवा त्यांना गायडन्स देतो. आणि आज एक चांगली बाब आहे की प्रत्येक स्त्री ही स्वतःहून विचारते आणि वॅक्सिनेटसुद्धा स्वतःला करून घेते. मॅडम, कशा पद्धतीने कॅन्सर होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे? गरज काय, कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे लोकांनी? फिमेल्स पेशंटमध्ये सर्वायकल कॅन्सर हा जास्त रॅम्पंटली वाढत गेलेला आहे. मी तर म्हणेन की एव्हरी 10 or 20 पेशंटच्या मागे ज्यांना सिम्पटम्स आहेत त्यातलं आम्ही जी काय टेस्ट करतो HPV आणि पॅप्समिअर म्हणून, त्याच्यामध्ये त्यांच्या टेस्ट पॉझिटिव्ह येतात. पण पॉझिटिव्ह टेस्ट आल्यानंतर जी ट्रीटमेंट आहे ती करण्यापेक्षा ती होऊ नये म्हणून 9 वर्षापासून ते 45 वर्षापर्यंत प्रत्येक स्त्रीने त्याचं वॅक्सिन घेणं फार आवश्यक आहे. ते झाल्यानंतर जेव्हा माता तिच्या घरी जाते तेव्हा हे केवळ तिचंच कर्तव्य नाही आहे, तर पूर्ण फॅमिलीचं कर्तव्य आहे. तिच्या हेल्थबद्दल काळजी घेणं, तिचा डाईट प्रॉपर ठेवणं, तिची मानसिक संतुलन बिघडणार नाही ह्याच्यासाठी काळजी घेणं. तर हजबंडनी सुद्धा तेवढाच तिला हातभार लावला पाहिजे. तेव्हा ह्या फेजमध्ये तिच्यामध्ये शरीरामध्ये भरपूर हार्मोनल चेंजेस असतात, त्याच्यामध्ये कधी कधी भरपूर चिडचिड वेळीच त्या गोष्टी स्वतः जाणून घेऊन डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे. या ठिकाणी महिला वर्ग बिनधास्तपणे तुमच्याकडे येऊन आपलं काय असेल ते घरानं सांगतो, म्हणजे आपल्याला झालेले रोगराई वगैरे सांगतात. तर जे जनता आहे, जे महिला वर्ग आहे, त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येऊन मार्गदर्शन घ्यावं, यासाठी तुम्ही आशिष हॉस्पिटलमध्ये लोक वळले पाहिजे म्हणून काय सांगू इच्छिता महिलांसाठी? ही जागा अशी आहे, मी स्त्री असल्याने प्रत्येक स्त्री पेशंट जेव्हाही इकडे येते ती मनमोकळेपणे आमच्याशी बोलते, कारण तिला हे माहिती असतं की ह्या जागेवरून आम्हाला जे काही मार्गदर्शन मिळणार आहे ते अचूक मार्गदर्शन असेल. आणि प्लस ॲज अ पार्ट ऑफ प्रोफेशनल एथिक्स आम्ही त्यांचे जे वैयक्तिक काही गोष्टी ज्या आमच्याबरोबर शेअर करतात त्या आम्ही नेहमी सिक्रेट ठेवतो. महात्मा फुले योजनेबद्दल या ठिकाणी जनतेला लाभ मिळतो असं ऐकलं गेलेलं आहे, काय सांगा? ही फार आनंदाची बाब आहे की आपल्या परिसरात आशिष हॉस्पिटल ह्याला महात्मा फुले योजना अंतर्गत समाविष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे अशा भरपूर काही व्याधी आहेत स्त्रियांसंदर्भात किंवा सर्जरी आहेत, शस्त्रक्रिया आहेत, त्या योजनेअंतर्गत केल्या जातात आणि त्याच्यासाठी आम्ही नेहमी मार्गदर्शन करतो. मॅडम, काय सांगाल? आशिष हॉस्पिटलचं नेहमी आम्ही ऐकून आहे की गोरगरिबांना या ठिकाणी सहकार्य केलं जातं, त्यांच्या भावना समजून घेतल्या जातात. ट्रीटमेंट आहे जे तुमच्याही मनाला लागले आणि समोरच्या व्यक्तीची ट्रीटमेंट योग्य रीतीने झालेली आहे. हे ऍक्च्युली माझे पती जे आहेत डॉक्टर राजेश पलांडे ह्यांनी हे मनावर घेतलेलं आहे की आपण कोणतीही व्यक्ती येऊ दे, कितीही गरीब असू दे, त्याला वेळेला आपण मदत करायची. आणि सुदैवाने मलाही एकदा संधी मिळाली. माझ्याकडे एक पेशंट आले होते, ते रोडवरती म्हणजे
भीक मागणारे लोक. ती लेबर पेनमध्ये आलेली आणि तिच्याकडे कोणतेच रिपोर्ट्स नव्हते. आणि मी जेव्हा तिला चेक केलं, तिला सांगितलं की तुझी आता प्रसूतीची वेळ आलेली आहे, तर ती म्हणाली की मॅडम आम्ही प्रायव्हेटमध्ये हॉस्पिटलमध्ये खर्च करूच शकत नाही आणि आम्ही आता गावी निघून जातो. तर मी तिला सांगितलं अगं तुझी डिलिव्हरी 1 तासात होणार आहे, तू पैसे बघ तुला जमत असेल तर दे, पण माझं कर्तव्य एक डॉक्टर म्हणून आणि एक स्त्री म्हणून तिला आम्ही लगेच ओटीमध्ये शिफ्ट केलं. 1 तासात तिची डिलिव्हरी झाली. माता आणि बच्चू दोघंही सेफ होते आणि त्यांनी आम्हाला आनंदाने जे काही दिलं ते आम्ही स्वीकारलं. पण तो एक प्रसंग माझ्या मनाला फार असा जवळचा होता आणि मला स्वतःचा अभिमान आहे की त्यावेळेला, आणि इट वॉज 8 मार्च, ज्याला आपण स्त्री दिन म्हणतो, की त्यावेळेला एका स्त्रीने एका स्त्रीला मदत केली. त्याच्यामुळे मला अभिमान आहे. मी एक डॉक्टर आहे आणि स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि मी सर्व पेशंटना आवाहन करेन की बिंग अ प्रायव्हेट हॉस्पिटल खर्च असतोच, पण आमच्याकडे जेवढं आम्ही तुम्हाला करू शकतो तेवढं आम्ही नक्कीच करू. या पुढे सुद्धा आमची पुढची पिढी सुद्धा आमचा हा वारसा नक्कीच पुढे. काय नाव आहे तुमचं? कोंडीबा. पूर्ण नाव सांगा. कोणता त्रास होता तुम्हाला आणि हॉस्पिटलमध्ये आशिष हॉस्पिटलमध्ये तुम्ही आलो, कसा इलाज झाला? झालं म्हणजे मुंगी आले थोड्या वेळा, इकडे थोडं अजून घरी आलो मी. सकाळचं दुधाला गेलेलं आहे. येता येता ते असे यायला लागलं ना, याला सांगितलं मुंगी जातात म्हणजे, पण लगेच काढून घेतलं पण जास्त यायला लागलं. त्यांना गाडी करून आली. इथं आल्यानंतर कसा इलाज झाला? त्यानंतर मग ते उपाय केलेच घ्यावं. आता कसं वाटतंय? आता काय इथं थोडेसे हे हाताला थोडे येतात, बाकी काय नाही. कमी तर झाले ना? कमी झाले. इकडे होतात ना तर कमी झाले. काय सांगा, इथले डॉक्टर वगैरे कसे आहेत? चांगले आहेत? चांगले आहेत. काय सांगाल, आज तुमचं पेशंट या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत, काय नाव आहे त्यांचं? कोंडीबा माणूस हे माझे वडील आहेत. ज्या दिवशी त्रास झाला त्यांना तर भरपूर मोठा अटॅक झालेला, म्हणजे कसं BP वाढलेला, 210 पर्यंत BP गेलेला त्यांचा. तिथं आम्ही थोडे इकडे नायगाव साईडला इलाज केले, पण तिकडे काय त्यांना नाही जमलं. मग आम्ही लगेच रिक्षा करून फटाफट गाडी करून इकडे आलो सरांच्या हॉस्पिटलमध्ये. त्याच्यानंतर सरांनी फटाफट ट्रीटमेंट स्टार्ट केली. न्यूरोलॉजिस्ट म्हणा किंवा कार्डिओलॉजिस्ट म्हणा, त्यांनी फटाफट येऊन त्यांनी ट्रीटमेंट स्टार्ट केली आणि त्या दिवसापासूनच त्यांना फरक चालू झाला. म्हणजे त्यांना जे वॉकिंग करायला, चालायला पण त्रास होता त्याला, ते आता स्वतः चालत आले तिकडे. आता म्हणजे त्याचा इलाज त्यांनी फटाफट केला एकदम. म्हणजे कसं त्याच्यामुळे त्यांना तो मोठा जो अटॅक होणार होता म्हणजे तो थोडक्यात वाचला. आणि ट्रीटमेंट लवकर स्टार्ट केल्यामुळे कसं असतं की आपल्याला ट्रीटमेंट लवकर चालू केली की रिझल्ट पण लवकर मिळतो. त्याप्रमाणे ते आता आपल्या समोरच आहे, तुम्ही बघू शकता. त्या दिवशी कंडिशन खूप खराब होती आणि आत्ताची कंडिशन बोलायला पण त्रास होत होता. डॉक्टर साहेबांचं कसं योगदान तुम्हाला भेटलं या ठिकाणी? डॉक्टरांनी प्रत्येक गोष्टीमध्ये ते आम्हाला सहकार्य केलं आणि जे डॉक्टर MRI म्हणा किंवा ब्लड टेस्ट म्हणा, कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांनी हलगर्जीपणा नाही केला. म्हणजे पूर्णपणे सहकार्य केलं त्यांनी आम्हाला. म्हणजे जिथे जिथे त्यांनी त्यांचं योगदान राहिलं ते आम्हाला खूप फायदेशीर ठरलं आणि जाताना पण त्यांनी सगळं म्हणजे जास्त काही प्रॉब्लेम नाही आला. डॉक्टर पलांडे सरांबद्दल काय सांगू इच्छिता? सरांचं कसं आहे की सर ट्रीटमेंट केली तर पूर्ण करतात. म्हणजे की त्यांना असं काय बघत नाही पैसे वगैरे, की आपला पेशंट कसा बरा होईल ते बघतात. म्हणजे आपल्या पेशंटला कसं किती लवकरात लवकर रिझल्ट मिळेल किंवा फायदा होईल त्यांना, तसं ते बघतात. आणि त्यानुसार मग म्हणजे कसं आम्ही जी ट्रीटमेंट पूर्ण इथे केली त्यातून दुसरं आम्ही कुठे हलवलंच नाही त्यांना. म्हणजे एवढा फायदा मला झाला की आम्ही त्यांना इथेच पूर्ण ट्रीटमेंट करणार. आशिष हॉस्पिटलमध्ये इतरही पेशंट आले पाहिजे म्हणून जनतेला काय सांगू इच्छिता? म्हणजे कसं आहे की आशिष हॉस्पिटल पेशंट आले पाहिजे, कारण इथे आपल्याला फायदा आहे. म्हणजे तुम्हाला असं की पैसा तेवढाच पाहिजे असं नाही आहे. तुमच्याकडे जेवढा पैसा असेल त्याच्यामध्ये पण ते इलाज करू शकतात, ते एवढा आहे त्यांच्यामध्ये. आणि जनतेने हॉस्पिटलमध्ये आलं येऊ पाहिजे. शकतं. हां आहेत बघा ते. त्या दिवशी कंडिशन कशी होती आणि आजची कंडिशन कशी आहे ते स्वतः तुम्हाला सांगू शकतात. एवढं आहे. म्हणजे हॉस्पिटलवर तुम्ही एक प्रकारे खुश आहे. पेशंटचं नाव काय आहे? माझे नाव सपना सुधीर शिंदे. ही माझी मम्मी आहे हर्षला शिंदे. खूप वर्षापासून आशिष हॉस्पिटलमध्ये त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे आणि लगभग 14-15 वर्षापासून मी या हॉस्पिटलला ओळखते. मी स्वतःच इथे एक स्टुडंट होती. माझ्या मम्मीचं डायबिटीज ट्रीटमेंट इथे कंटिन्यू आहे आणि आता सध्या तिची थोडी तब्येत खराब आहे, त्यामुळे आम्ही इथे ट्रीटमेंटसाठी आलो आहोत. कसा इलाज केला जातो इकडे? खूप छान. डॉक्टर खूप म्हणजे ट्रस्ट करण्यासारखे आहे
आणि मी स्वतः सरांना नेहमी बोलते की तुमच्याकडे गॉड गिफ्ट आहे. कारण की एक टाइम असा होता 2019-20 मध्ये की मी माझ्या मम्मीला वसईवरून कॅबमध्ये घेऊन आली होती. तेव्हा ऑलमोस्ट म्हणजे 650 डायबिटीज होती. बट सरांनी मला एक हिंमत दिली आणि त्याच्यातून तिला बाहेर आणलं. म्हणजे नाहीच्या बरोबर होती माझ्या मम्मीची हालत. आता कसे आहेत? आता एकदम परफेक्ट आहे. आता शुगर 650 वरून आता तिची शुगर 240 पर्यंत आहे. म्हणजे आशिष हॉस्पिटलचं कसं धन्यवाद म्हणाल, काय सांगा? आशिष हॉस्पिटल बेस्ट हॉस्पिटल. खूप बेस्ट आहे, ग्रेट आहे. स्नेहल मॅम, राजेश सर खूप चांगले आहे. त्यांचं नेचर खूप प्रेमळ आहे. आणि मी स्टाफ असून एक बोलेन, ते स्टाफ म्हणून ट्रीट नाही करत तर एक आपलं लेकरांसारखे ते या हॉस्पिटलमध्ये सिस्टर लोकांना पण ट्रीट करतात. आणि मी पूर्ण जनतेला सांगेन, फक्त मीरा भाईंदर नाही तर हा व्हिडिओ जिथे कुठे जाईन त्यांनी नक्कीच या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करा, एक्सपिरियन्स घ्या. खरंच खूप छान हॉस्पिटल आहे. आशिष हॉस्पिटलमध्ये जेवढे डॉक्टर आहेत सगळे खूप प्रेमळ आणि खूप केअरिंग आहेत.